नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहूयात दाल तडका आणि तोही नेहमीच्या दाल तडक्यापेक्षा काहीतरी वेगळा। तर इथे मी घेतलेली आहे अर्धा वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी चण्याची डाळ। दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि धुतल्यानंतर ह्याला 4 वाट्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर साधारण 15 ते 20 मिनिटं ह्याला शिजण्यासाठी लागणार आहे। तर मी ह्या डाळी धुवून घेतलेल्या आहेत। डाळी धुतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत ॲड पाणी। तर नेहमीच आपण तुरीची डाळ खातो, एकच डाळ खाऊन खाऊन बोर होतं ना, तर नवीन काहीतरी बनवायचं म्हणून आज मी ही डाळ बनवलेली आहे। ह्याच्यामध्ये शिजताना टाकलेलं आहे हळद, मीठ, तिखट आणि त्याचबरोबर थोडंसं सरसोचं तेल। तुम्ही सरसोचं तेल नसेल वापरात तर साधं तेल वापरा, ठीक आहे ना। तर आता 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता ही जी डाळ आहे ती छान शिजलेली आहे, पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी आहे। तर आता तुम्ही पाहू शकता अगदी आरामात हाताने दबले जाईल एवढी ही डाळ शिजलेली आहे। अगदी गाळ डाळ शिजवली ना तर त्याची चव अजिबात लागत नाही, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी व्यवस्थित अशी डाळ शिजवून घ्यायची आहे। तर थोडं मी पाणी ॲड करते आहे कढईमध्ये, तोपर्यंत तेल गरम होतं आहे। तर ही डाळ मी आज मोहरीच्या तेलामध्ये बनवणार आहे, तुम्ही साध्या तेलात बनवलं तरी काही हरकत नाही। तर इथे टाकलेलं आहे जिरा, त्याच्यानंतर आपण देणार आहोत हिंगाची फोडणी। मग नेहमीप्रमाणे आपलं लसूण छान परतणं झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत इथे बारीक चिरलेला कांदा। तर मैत्रिणींनो, साधारण पंजाबच्या साईडला किंवा दिल्लीच्या साईडला ही डाळ खूप छान बनवली जाते आणि जास्त प्रचलित आहे। महाराष्ट्रामध्ये ह्याचं चलन थोडंसं कमी आहे, पण खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागते। तर कांदा छान परतून घेतो आहे, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो। त्यासोबत इथे ना माझ्या काही रेसिपीज आहेत, त्यासुद्धा मी मराठी मंचवरती खूप छान छान शेअर केलेल्या आहेत, इझी आहेत आणि क्विक आहेत, त्या देखील तुम्ही एकदा नक्की पहा। तर आता ना मी टोमॅटो फ्राय केल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर। आपण वरतून कोथिंबीर टाकतो तेव्हा त्याचा टेस्ट वेगळी येते, आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर फोडणीमध्येच कोथिंबीर टाकली तर त्याची टेस्ट अजून वेगळी येईल। त्याच्यानंतर ही कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद, तिखट, मीठ आणि त्याचबरोबर धने पावडर आणि जिरे पावडर। मसाल्याचा वापर आपल्याला करायचा नाही आणि वरणाचं जे पाणी होतं तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान बघा तेल मस्त सुटलेलं आहे। आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ही डाळ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हिला अजून 5 ते 10 मिनिटं आपण शिजवणार आहोत। तर बघा मस्त अशी उकळ आलेली आहे आणि ही डाळ आपली बनवून तयार आहे। शेवटीला द्यायचा आहे एकदम झकासवाला तडका, कारण आपली डाळ आहे दाल तडका। तर इथे तुपामध्ये मी थोडे जिरे टाकलेले आहे, थोडंसं लसूण टाकलेलं आहे, त्यानंतर टाकणार आहे थोडंसं हिंग आणि सुकी लाल मिरची। आणि जेव्हा आपण तडका टाकणार आहोत त्यावेळेस आपल्याला इथे ॲड करायचं आहे लाल मिरची पावडर, कारण मिरचीचं पावडर जळती ना, त्यामुळे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने एकदा डाळ नक्कीच बनवून बघा।